बेळगाव महामंडळाच्या एकाच छताखाली कार्यरत असलेल्या बेळगाव वन हे बेळगाव नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप अखिल भारतीय मानव अधिकारांचे जिल्हाध्यक्ष राम बनवानी यांनी केला आहे। नागरिकांकडून प्रतिचलनाला 15 रुपये वसूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। प्रॉपर्टी टॅक्स वाढवून महानगरपालिकेत मोफत मिळणारे चलन आता रुपये 15 देऊन घ्यावं लागत आहे। याबाबत सुधारण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेला करण्यात आली। महिला मानव अधिकारी अध्यक्ष अश्विनी नेगडे व राम बनवानी यांनी निवेदन सादर करून समस्या सोडवण्याची मागणी केली। मी ऑल इंडिया वुमन राईट्स महिला प्रेसिडेंट बेळगाव डिस्ट्रिक्ट। आम्ही ह्याच महिन्यात 16 तारखेला कमिशनरला एक टॅक्स संदर्भात मेमोरंडम दिलं होतं। त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्हाला 2 चलन दिले होते एका जागेचे। आता काल जेव्हा गेलेलो आहोत त्यावेळेला त्यांनी एक माझ्याकडे कॉर्पोरेशनचे 2 चलन आहेत, दोन्ही याच्यात वेगवेगळी अमाऊंट आहे आणि आमच्याकडे सॉफ्टवेअर अपडेट नाही आहे म्हणून सांगतात त्यांनी तुम्ही बेळगाव वनला खाली जावा। बेळगाव वनला गेल्यानंतर बेळगावांनी जे दुसरं त्यांच्याकडचं चलन दिलं आहे त्याच्यामध्ये अमाऊंट 2200 आणि कितीतरी घेतलेली आहे आणि पब्लिककडनं 15 रुपये ते घेत आहेत। ते कशासाठी पब्लिककडनं 15 रुपये का? कारण एकाच झाडाखाली 2 जण जवळ आहे, ह्यांच्याकडे सर्व्हर डाऊन आहे म्हणतात कॉर्पोरेशनवाले, तर त्याच्यावर अपडेट येत नाही। मग बेळगावांमध्ये कसं येतं आहे? म्हणजे हे दोघं एकमेक आतमध्ये हे झालेले आहेत का? दुसरा एक आहे इश्यू म्हणजे आता आपल्याला जे टॅक्स लावतायत त्यांनी काय सांगितलं, मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला टॅक्स लावतोय। म्हणजे उद्या आमची प्रॉपर्टीज हे लोक घेऊन टाकणार काँग्रेस गव्हर्नमेंट। हे कोणाच्या पब्लिकच्या रिमाइंड नाही करता किंवा मीटिंग न घेता कुठल्या पद्धतीने यांनी करतायत। कॉर्पोरेशन टॅक्स गव्हर्नमेंट आत्ताचा रिव्हॅल्यू आहे ते करणार। काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यापासून फुकट देण्यासाठी त्यांनी जो गव्हर्नमेंट रेट होता त्याच्यावर 500 रुपये लँड व्हॅल्युएशन केली आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे करून आज पब्लिक जागा झाला पाहिजे। पब्लिकचं म्हणणं काय की सोशल वर्कर किंवा कोण त्यांनी येऊन करणार, तर माझी एकच विनंती आहे की ह्याच्याबद्दल कॉर्पोरेशनने लवकरात लवकर लक्ष देणे। ಈಗ ಮನಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಪೊಲೀಸಿಗೆ ತೊಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ। ಆದರೆ ಏನಾಯಿತು, ಅವರು ಬೆಳಗಾಂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದವ್ರು ಅಂದರು ಬೆಳಗಾಂ ಒಂದು ಕಡೆ ಹೋಗಿ ತೊಗೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು। ನಾ ಈಗಾಗಲೇ 3 ಕಾಪಿ ಇದ್ದಾವೆ, 3 ಕಾಪಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇದ್ದಾವೆ। ಮತ್ತೊಂದು ಏನದ, ಏನು ಬೆಳಗಾಂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ। ಒಂದು ಬೆಳಗಾಂ 1 ಏನು ತೋರ್ಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಬರೋಬ್ಬರ ತೋರ್ಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ। ಆದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಈಗೇನು ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಅದಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದು, ಅದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬೆಳಗಾಂ 1 ಕಡೆ ಬರೋಬ್ಬರ ಅದ, ಬೆಳಗಾಂ 1 ಕಡೆ ಇಲ್ಲ। ಮತ್ತು ಅದು ಏನಾಯ್ತು, ಮತ್ತೊಂದು ಫಾರ್ಮ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಬೆಳಗಾಮನ್ನು 15 ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ। ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿ ಒಳಗಿಂದು ಪ್ರತಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿಗೆ 15 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಂಡಿದ್ರೆ दोन्ही एकाच गोव्याकडे दोन्ही बी तेच आहेत, ब्रांचेस एकाच ठिकाणी आहेत। 2 ब्रांचेस ಒಂದೇ ಕಡೆ ಇದಾವ, ಒಂದೇ सॉफ्टवेअर बेळगाम 1 कडे ಅಪ್ಡೇಟ್ ಐತಿ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಡೆ ಇಲ್ಲ। ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮಂದಿನ ಹೇಳಕತ್ತಾರ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತೊಗೊಂಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು। ಓಕೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಕಡೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಬಂದ್ರೆ ಅವರು 15 ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ, ಅದು ಆನ್ ಬೇಸಿಸ್ ದೇ ಆರ್ ಚಾರ್ಜಿಂಗ್। ಓಕೆ। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज़ नेटवर्क, बेळगावी।